हॅलो नमस्कार, शुभ संध्याकाळ मित्रांनो. सुंदर असा सनसेट होतोय आणि आपली आणखी एक ट्रिप सुरू झालेली आहे. सो आपण चाललेलो आहोत बालाजी रिसॉर्टला आणि खूपच सुंदर रिसॉर्ट आहे. म्हणजे मी त्याचे फोटोज वगैरे पाहिलेले होते. तिथं स्विमिंग पूलसुद्धा आहे. बाकीचं तिथलं जेवण वगैरे पण चांगलं आहे असं मी ऐकलं आहे. सो आता आपण ते स्वतः जाऊन तिथे अनुभवणार आहोत आणि आपली आजची संध्याकाळ आणि उद्याचे दुपारपर्यंतचा टाईम आपण तिथं स्पेंड करणार आहे. तो सुंदर असा सनसेट आणि ह्याच सूर्याला साक्षी ठेवून आपण आपली राईड कंटिन्यू करू. सुंदर रस्ता आहे. चलो लेट्स गो. हॅलो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. सो मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत बालाजी रिसॉर्ट वेल्हा येथे आणि तुम्ही बघताय खूपच सुंदर असा इथे पूल आपल्याला पाहायला मिळतो आणि या पूलच्या बाजूलाच हे सगळे कॉटेजेस आहेत आणि आमचं कॉटेज हे आत्ता. तर आपल्याला भरपूर सारे इथे कॉटेजेस पाहायला मिळतात. त्यानंतर सुंदर असा पूल आहे. आत्ता जस्ट एक मस्तपैकी गुड मॉर्निंग झालेली आहे छानपैकी. सो पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात. आणि खूपच म्हणजे थंडी, आत्ता डिसेंबर महिना असल्यामुळं थंडी तर आहेच आहे आणि खूप सुंदर नजारा आहे समोरसुद्धा. तो पण मी तुम्हाला आत्ता दाखवणारच. आणि बाकी सगळी रिसॉर्टची इन्फॉर्मेशन, सगळी रिसॉर्टची टूर ते पण आपण सगळे करणारच आहोत. आता ऑलमोस्ट सकाळचे 7 वाजलेत. सूर्यसुद्धा आता सनराईजसुद्धा होतो आहे, मस्तपैकी सूर्योदय होते. तो पण मी तुम्हाला दाखवतो आणि पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला माझं काम, माझे व्हिडिओज, माझा कॉन्टेंट आणि माझं डेडिकेशन तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सो लेट्स एन्जॉय द मोमेंट. मित्रांनो, त्याच रिसॉर्टच्या समोरून ही सुंदर अशी कानंदी नदीचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो आणि हाच सुंदर असा सनराईज होताना. आता वरती यांनी एक इथं व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे, तो जो दिसतोय तो. आपण आता तिथे जाऊन सनराईज पाहूयात. सो लेट्स गो. तोपर्यंत हा मोमेंट पुन्हा एकदा पाहून घ्या. कानंदी नदी समोर, सुंदर असा डोंगर दिसतोय. हा कानंदी नदीचा व्ह्यू. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की ह्याच रिसॉर्टच्या जवळूनच आहे ना, आपण राजगड किल्ल्यावरती सुद्धा जाऊ शकतो. ह्या बाजूला राजगड किल्ला आहे, तर आपण राजगड किल्ल्यावर सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे वेल्हा, तुम्ही नसरापूर वेल्हा मार्गे आलात ना तर तुम्ही राजगडला जाऊ शकता. तर तोच हा रस्ता आणि त्याच रस्त्यावरती आपल्याला हे बालाजी रिसॉर्ट पाहायला मिळतं. सो उगवत्या सूर्याला नमस्कार असो. ही एक चांगली गोष्ट असते मित्रांनो. तुम्ही उगवत्या सूर्याला, म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो ना त्यावेळेस नक्की तुम्ही सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. तुमचा दिवस खूप आनंदात जाईल, चांगला जाईल. आणि हाच कानंदी नदीवरती आपल्याला सुंदर असा हा ब्रिज देखील पाहायला मिळतो. सो या ब्रिजवरती पण आपण जाणार आहोत आणि खूप छान असं आपण फोटो सेशनसुद्धा करणार आहोत आणि तुम्हाला सुंदर सुंदर असे व्ह्यूज पण दाखवणार आहे. सो ते सगळे सुंदर असे फोटोज तुम्हाला वाव, पक्ष्यांचा थवा पहा. परफेक्ट गुड मॉर्निंग.
सुंदर अशा व्ह्यू पॉईंटवरनं खाली आल्यानंतर इथं आपल्याला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. हा पूल, इथं डायनिंग एरियासुद्धा आहे आणि हे त्यांचं मेन डायनिंग एरिया म्हणजेच रेस्टॉरंटसुद्धा आहे. परफेक्ट डेडली कॉम्बिनेशन. खूपच छान सुंदर रिसॉर्ट आहे मित्रांनो. म्हणजे आत्ता तुम्ही कोकणात किंवा अजून कुठे पिकनिक स्पॉटला गेलात ना तर भरपूर सारी गर्दी आहे, भरपूर क्राऊडेड सगळे प्लेसेस आहेत. पण हे जे शांत निवांत प्लेस आहे ना ह्याची काही मजाच और आहे. हे पहा, इथून सुद्धा सनराईज खूप छान दिसतोय. आणि हे ते डिलक्स सूट आहेत, नंबर 1, नंबर 2 अँड नंबर 3. आणि हा पार्किंग एरिया. थोडंसं पुढे जाऊन आपण इकडून अजून छान सनराईज आपल्याला म्हणजे सूर्योदय पाहायला मिळतोय का. परफेक्ट कॉम्बिनेशन. आपल्याला इकडे सुद्धा लहान मुलांसाठी प्ले एरिया पाहायला मिळतो. आणि हाच डिलक्स सूट सुंदर असा. आता रूम बंद असल्यामुळे आपल्याला आतून काय दाखवता येत नाही आहे. सो आपण आपली रूम तर नक्कीच दाखवू शकतो. आपण थोड्या वेळाने आता आपण चहा घेऊयात मस्तपैकी, कारण की ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्याला चहाची गरज नक्कीच भासते. सो आपण आता चहा घेऊयात आणि आपण बाकी रिसॉर्टची टूरसुद्धा कंटिन्यू करू. थोड्या वेळाने तुम्हाला रूम पण दाखवेन, नाश्त्यासाठी काय ऑप्शन आहे, जेवणासाठी काय काय ऑप्शन आहे सगळ्या दाखवेन. आणि इकडे कारसुद्धा आहेत. आपली कार इथे आहे. सो आणि हा डायनिंग एरिया आहे त्यांचा. अशा थंडीमध्ये चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. आणि त्याच्या साथीला सोबत आपले ऑल टाईम फेवरेट पार्लेजीची बिस्किट आहे. परफेक्ट कॉम्बिनेशन. रिसॉर्टच्या फ्रंट साईडला जो एरिया आहे ना तो हा एरिया आहे. आणि इथं बास्केटबॉलचं आपल्याला हे दिसतंय. हे बास्केटबॉलचं कोर्ट नाही म्हणू शकत, पण एक तसाच सम काइंड ऑफ तसाच एरिया त्यांनी बनवलेला आहे. इथे लॉन टाईप असे. तिथंच रेनडान्ससुद्धा आहे, रेनडान्सची सुद्धा सोय. पण आत्ता तो बंद आहे वाटतं, कारण की विचारलं आम्ही तर आम्हाला तसंच सांगण्यात आलं. सो हॅलो अँड वेलकम बॅक गाईज. म्हणजे खूपच सुंदर असं लोकेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. म्हणजे हे जे बालाजी रिसॉर्ट आहे ना खूप छान आहे, खूप मस्त आहे. तर तुम्ही एकदा तरी नक्की इथं व्हिजिट करा. बाकी तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मगाशी जो सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला जो पूल दिसला होता ना ब्रिज, आपण त्या ब्रिजकडे चालत निघालेलो आहोत. 1 ते 2 मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे. सो आपण आता तिथे जाऊयात आणि तिथून सूर्योदय कसा दिसतो आहे, तिथून हा नजारा कसा दिसतो आहे ते आपण पाहूयात. सो सुमधुर असा चिमण्यांचा चिवचिवाट. येस. सो मित्रांनो, तुम्ही आपल्या कोकण सिरीजला म्हणजे आपले जास्त मोठी नव्हती, 2-3 व्हिडिओचीच आपली सिरीज झाली, म्हणजे आपली दिव्या आकार आणि श्रीवर्धनची. पण त्याला खूप सुंदर असा तुम्ही सपोर्ट दिलात. खूप चांगल्या झाल्या कमेंट्स होत्या. आणि त्याच व्हिडिओजच्या दरम्यान आपले 300 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट झालेले आहेत. सो थँक्स अ लॉट फॉर दिस. पण मित्रांनो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन किंवा तुम्हाला माझी विनंती असणार आहे की तुम्ही अजून सबस्क्रायबर आपले वाढवा. अजून आपल्याला चांगले चांगले लाईक्स येऊ द्यात, व्हिडिओजला कमेंट्स येऊ द्यात.
तर आपल्याला अजून कॉन्फिडन्स मिळेल असे सुंदर सुंदर लोकेशन दाखवायचा आणि त्याच्यावरती सुंदर सुंदर छान छान व्हिडिओज बनवण्याचा. सो नक्की सबस्क्राईब करा. सो चलो, आता आम्ही परत आतमध्ये का आलो त्याचं रिझन सांगतो. आत्ता काय झालं की आपण गेलो गेटवरती, पण गेट लॉक्ड आहे. सो आपण आता त्यांना गेट ओपन करण्याची रिक्वेस्ट करूयात. आणि मी तुम्हाला म्हटलं जसं आपण त्या ब्रिजवरती जाऊन सनराईज कसा दिसतोय ते तिथून पाहूयात. सो चलो. सो मित्रांनो, आपण आत्ता ह्या गेटमधनं बाहेर आलो आहे आणि नदीच्या एकदम जवळ आलो आहे. सो इथल्या काकांनी आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली, ती मी तुम्हाला डिलिव्हर करतो. ही जी समोर डोंगर दिसतात ना, ही खिंडी आहेत. या खिंडीच्या पलीकडे राजगड किल्ला आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेलं शिवाजी महाराजांचा, आपला महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा किल्ला म्हणजेच राजगड. आणि ह्याच बाजूला हा जो आता इथं कॅमेऱ्यात किती दिसतो माहीत नाही, हे जे टोक दिसतंय ना, मी थोडं फोकस करण्याचा प्रयत्न करतो, तो आहे तोरणा किल्ला. अजून एक इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर असलेला तोरणा किल्ला. आणि ह्या बाजूला ह्या खिंडीच्या मागे आहे राजगड किल्ला. सो मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच ह्याच सूर्यनारायणाच्या साक्षीने मी तुम्हाला आत्ता एक प्रॉमिस करतो की लवकरच आपण हे दोन्ही किल्ले फिरणार आहोत, दोन्ही किल्ले आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता बाहेर निघालेलो आहोत. मस्तपैकी आपल्याला इथं नारळाच्या झाडांची अशी रांग पाहायला मिळते आणि ही कानंदी नदीचा हा सुंदर असा नजारा. नाव पहिल्यांदा ऐकले त्यामुळे थोडं लक्षात ठेवणं कठीण जातं आहे, पण कानंदी नदी, येस, वेल्हा तालुक्यातील एक महत्त्वाची नदी कानंदी नदी. आणि त्याच नदीच्या तीरावरती हे बालाजी रिसॉर्ट आपल्या मागे आहे ते इकडे. सो एक गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो, मी काय यांचं मार्केटिंग करतो आहे किंवा स्पॉन्सरशिपचा तर प्रश्न येत नाही. अजून आपलं चॅनल एवढं मोठं नाही आहे, पण तरी पण कोणी स्पॉन्सरशिप पार्टनरशिपसाठी इंटरेस्टेड असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. पण मला पर्सनली हे खूप आवडलं आहे, त्यामुळेच मी रेकमेंड करतो आहे तुम्हाला की नक्की या, एकदा तरी या रिसॉर्टला या. कॉस्टिंग म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना की सीझन वाईज कॉस्टिंग चेंज होत राहते, पण ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 2,000-2,500च्या आसपास पर हेड असा स्टे मिळू शकतो. त्यामध्ये तुमचे दोन मील्स, 2 नाश्ते हे सगळे इन्क्लूड आहे. आणि त्या ब्रिजवरती आपण पोचलेलो आहोत. हाच तो ब्रिजचा सुंदर असा नजारा. हे रिसॉर्ट आहे. सो त्या ब्रिजवरून आपल्याला असा काहीसा नजारा दिसतो आणि हाच ब्रिजचा सुंदर नजारा. सो मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगेन की तुम्हाला ह्या लोकेशनचे ना सुंदर सुंदर फोटोज पाहिजे असतील, रील्स पाहिजे असतील ना, तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा. माझं इंस्टाचा आय डी आहे आणि मी खाली पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देईन. किंवा तुम्ही डायरेक्ट इंस्टावरती जाऊन सर्च केलं श्री पुरोहित किंवा श्री थॉट्स तरी तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि तिथेसुद्धा फॉलो करा. तिथे आपले कंटिन्युअसली लाईव्ह अपडेट सुरू असतात, ट्रिपच्या इन्फॉर्मेशन चालू असतात, रील्स असतात, भरपूर सारे सुंदर लोकेशनचे फोटोज असतात. ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो थोडंसं आपण वॉक करून आता पुढे जाऊयात आणि मग नंतर पुन्हा रिसॉर्टमध्ये जाऊ. नाश्त्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत, दुपारी जेवणात काय काय ऑप्शन्स आहेत, मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून. येस मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि हा पूल आपण आता पूलमध्ये जंप करणार आहोत. सो 1, 2, 3. नमस्कार.
मस्त आपलं आता स्विमिंग करून झालेलं आहे. आता 1-2 मिनटं इथं मस्त की आपण आराम करूया. त्याच्यानंतर मग आपण लंच करणार आहे आणि मग आपण ह्या रिसॉर्टमधून फायनली निघून घरी जाणार आहोत. सो टेक रेस्ट. सो चलो मित्रांनो, तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे. एंट्री केल्यानंतर हाच सुंदर अशी ग्लास म्हणजे आरसा आहे इथे. त्याच्यानंतर हा एक कबड आहे तुमचे सामान वगैरे ठेवण्यासाठी, मोर स्पेशियस. त्यानंतर एक्स्ट्रा 2 गादी सुद्धा आहेत. त्यानंतर हा एक दोघांचा बेड, तो एक दोघांचा बेड आणि हा एक मोठा किंग साईज बेड आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे 6 जणांच्या कपॅसिटी आहे इथं आणि 2 एक्स्ट्राच. आणि वॉशरूमसुद्धा आपल्याला चांगलं पाहायला मिळतं. बेसिन, वॉशरूम एकदम परफेक्ट, नीट अँड क्लीन. येस. सो इथं टी व्ही पण आहे ज्याचा काही जनरली उपयोग नसतो. AC सुद्धा आहे. कर्टन्स एकदम मस्त आहेत. सो ही अशा काहीशा प्रकारची रूम आहे. आणि रूमच्या बाहेर आलात की समोरच आपल्याला पूल पाहायला मिळतो. आणि ही आमची रूम होती. सो दॅट्स इट फॉर द ओव्हरऑल व्हिडिओ. हे होतं बालाजी रिसॉर्ट. सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे. सो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. आय एम श्री सायनिंग ऑफ. गुड बाय, टाटा, टेक केअर.